नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि सरकार ने राजस्व विभाग में बड़े सुधार कर आम लोगों को राहत दी है और अब घरों के नियमितीकरण के लिए दफ्तरों के चक्कर नहीं लगाने पड़ेंगे। उन्होंने बताया कि किसान, छात्र और संपत्ति से जुड़े मामलों में कई जटिल कानूनों को सरल कर दिया गया है। नगर निगम चुनाव को लेकर बावनकुळे ने कहा कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना की महायुति मिलकर चुनाव लड़ेगी और राज्य की सभी 29 नगर निगमों में महायुति की जीत होगी। उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि सरकार का फोकस केवल विकास पर है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिल्यानंतर या राज्यामध्ये 60 लाख परिवारांना तुकडेबंदी कायद्यामुळे ज्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते त्या 60 लाख परिवारांना त्यांचे घरं कायदेशीर करण्याबाबतचा मार्ग आम्ही मोकळा केला। एनएमध्ये सनद नावाचा एक डॉक्युमेंट असायचं, ज्या डॉक्युमेंटसाठी लोकांना घरं बांधताना, औद्योगिक विकास करताना, व्यावसायिक विकास करताना अडचणी तयार व्हायच्या। सनद आता काढून टाकली, त्यामुळे आता केवळ प्रीमियम भरलं तर कुणाच्याही घरी, कुणाच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, तहसीलदार एडीओकडे जायची गरज नाही। प्रीमियम भरलं की ऑटोमॅटिक सनद आणि एनए हे या ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे। हा निर्णय जवळपास या राज्यातल्या सर्वच औद्योगिक, कॉमर्शियल आणि रेसिडेन्शियल यूज करणाऱ्या त्या आरक्षणाच्या मध्ये असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे। खरं तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आम्ही करण्याचा विचार करतोय। जे क्लिष्ट महसुली कायदे आहेत त्यांना सुधारणा करण्याचा आपण निर्णय करतोय। शेतकऱ्याच्या शेतात पांधन रस्ते बांधकामाकरता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आम्ही आणलेली आहे। विद्यार्थ्यांना आता त्यांच्या डॉक्युमेंट करता स्टॅम्प पेपर लागणार नाही। कुठलेही डॉक्युमेंट काढताना विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट, कुठलेही डॉक्युमेंट कुठलाही त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही। आपसामध्ये जर वाटणी करायची असेल वडिलोपार्जित प्रॉपर्टीची, त्याला 500 रुपयांमध्ये त्याची रजिस्ट्री होईल। त्याला मुद्रांक शुल्क किंवा कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। असे 38 निर्णय आमच्या खात्याने घेतलेले आहे। खरं तर एक महसूल विभागामध्ये जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी या खात्याची आहे। त्यामुळं जे सरकारी जागेवर लोक बसलेले आहेत त्या लोकांना 2011 पूर्वी जे लोक ज्या जागेवर बसले आहेत त्यांना त्याच ठिकाणी पट्टेवाटप करून त्यांना घरं देण्याची योजना आपण करतो आहे। सोबतच विदर्भातील झुडपी जंगल जागेमध्ये 2 लाख परिवार होते, त्या परिवारांना त्या घरांचं प्रोटेक्शन मिळण्याकरता, त्या घरांचे पट्टे वाटप करण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही गेलो। सुप्रीम कोर्टकडून मान्यता मिळाली। आता 2 लाख घरं हे कायदेशीर होणार आहे। असे अनेक निर्णय, म्हणजे जर महसूल खात्याचा विचार घेतला, म्हणजे महसूल खात्याचा पूर्ण आपण वर्षभराचा हा प्रवास बघितला तर मला वाटतं 3 ते 4 कोटी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मालमत्तेबद्दलचे जे अनेक वर्ष राज्य सरकारकडे विषय प्रलंबित होते, जवळपास 4 कोटी लोकांना आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं या ठिकाणी लाभ पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे। मला वाटतं आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात महसूल खातं हे राज्यातलं तर आपलं अग्रगण्य खातं आपण करूच, पण देशामध्ये या ठिकाणी ज्या काही आधुनिकीकरण आहे त्या आधुनिकीकरण स्वीकारून या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ। महत्त्वाचं आधुनिकीकरण आम्ही मोजणी खात्यामध्ये करतो आहे। जे मोजणी खातं 1.5 ते 2 महिने शेतकऱ्याची मोजणी होत नाही, त्या मोजणीबद्दल त्या ठिकाणी एक नवीन आधुनिकीकरण आणून डेटा सेंटरच्या माध्यमातून, GIS सेंटरच्या माध्यमातून आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने आधी मोजणी मग रजिस्ट्री मग त्या ठिकाणी फेरफार, हा जो अत्यंत महत्त्वाचा बदल अनेक राज्यांनी केला आहे। आमचंही राज्य आधी मोजणी 15 दिवसामध्ये मगच रजिस्ट्री, कारण मोजणी आणि रजिस्ट्रीच्या त्या ठिकाणी आराजीमध्ये कमी जास्त फरक राहू नये म्हणून मोजणी केल्यानंतर रजिस्ट्री केल्यानंतर तुमचे म्युटेशन, फेरफार अशा याच्यावर राज्य आणण्याचा आमचा विचार आहे। महसूल खातं हे बऱ्यापैकी पुढच्या काळातही या वर्षभर जे आम्ही केला आहे, पुढच्या वर्षी जनतेला या घेतलेल्या निर्णयाचा लाभ कसा होईल, घेतलेले निर्णय खालीपर्यंत कसे इम्प्लिमेंट होतील, घेतलेल्या निर्णयाचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल
याच्याकरता आम्ही काम करणार आहोत. सर सरंजाम एक्झाम साईडचे पण काही शहरी पण आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला 70,000 लोकांना फायदा काय मराठवाड्यामध्ये 70,000 परिवार असे होते ज्यामध्ये निजामकालीन नाव त्यांच्या जमिनीवर होते. परवाच्या जो आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये कायदा आणला त्यामध्ये मदतमासमध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला आता आपण फ्री होल्ड केला. एकही पैसा न घेता 70,000 परिवाराच्या जमिनी म्हणजे घरं राजुरा शहर ज्यावर आहे, तर राजुरा शहर सर्व शहर हे निजामाच्या जागेवर आहे. असे अनेक शहरं आहेत, त्या ठिकाणी अनेक गावं आहेत, नांदेडमध्ये आहेत, मराठवाड्यात आहे. त्या सर्व घरांची आता प्रॉपर्टी फ्री होल्ड केली आणि ही घरं त्या जे लोक त्या घरी राहतात त्यांच्या नावाने करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने केला आहे. सर, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढत आहे. भाजपचं काय स्टँड असणार आहे? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे. काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे, पण भाजपा शिवसेनेचं एकमत झालं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अनेक ठिकाणी भाजपा शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे. आता भाजपा शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर 13 मित्र पक्ष आहे त्याचीही चर्चा आम्ही करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेची बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादी सोबत म्हणजे पुण्याचं असो किंवा आता अमरावती सुद्धा चर्चा युवा स्वाभिमान असेल तर आम्ही तयार नाही असं राष्ट्रवादी. नाही, आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या 15 वर्षापासून आमच्या महायुतीचा भाग आहे. रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला. मागच्या 15 वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्रपक्षामध्ये आहे. त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्यासमोर जो आहे तो आज शिवसेनेचा आहे, युवा स्वाभिमानचा आहे. राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाही आहे, पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत. अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे. नागपूरमधून काय होईल? कारण नागपूरमधील बरेचसे कार्यकर्ते जे आहेत वरिष्ठांकडे मागणी करत आहेत की भाजप मजबूत आहे पुरेशी, त्यामुळे इथे लोकसभा विधानसभेमध्ये युती ठीक आहे, पण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. नागपूर असो की मुंबई असो, भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासून मागच्या 30 वर्षापासून नैसर्गिक मित्र पद्धतीने आमच्यासोबत काम करतायत. त्यामुळं जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला, आणि जिथं भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला. जर युती करण्याचा निर्णय झाला आहे राज्यस्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे, त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही. अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं की मी सर्व काही पणाला लावेल आणि भाजपच्या ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी अजितदादाच्या याच्यात प्रवेश. नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं. त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे. आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे. महापौर होईल पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं अजितदादा म्हणतात. अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं. त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा होत आहे असं ठरतंय त्यांच्यामध्ये की आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेंना कुठंतरी प्रमोशन दिलं जात आहे म्हणून. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं. नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे. संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे. मुंबई वाचवा यासाठी पोस्टर लागलेले होते, ते पोस्टर काढून टाकण्यात आले. त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी नाही. राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनीच पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले. ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल. आम्हाला तेवढी शिस्त आहे. आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही. त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली. त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना. राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये. आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी
आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे. आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली. गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढू. नाही, गुलाबराव पाटील ते तर स्वभावाप्रमाणे बोलत असतात, पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचाच निर्णय झाला आहे. मुंबईमध्ये मुंबई अमित शहाच्या याच्यात जाऊ देणार नाही, घशात जाऊ देणार नाही असं संजय राऊत म्हणतात. आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे, रहमान नावाचा डकेट कोण आहे ते आम्हाला माहित आहे. असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही आहे. त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय हे माहिती नाही आहे. त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही. सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मारायचा त्यांचा कार्यक्रम आहे. टोमणे मारत राहतात. त्यांना हे माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई, मुंबई महाराष्ट्राची. सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याच्या सर्वच 14 कोटी जनतेला वाटतं आहे. आणि त्यामुळं हे जे आहे ना, हे फक्त काहीतरी दिवसभर टी व्हीमध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात. कालच निवडणूक जाहीर झाली आणि आज ते म्हणतात की पैशाचा महापूर वाहणार आहे आणि पैशाचा वापर होणार आहे. ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसतं. सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन्ही एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे का, असंही चांगलं समीकरण आहे, दोघे एकत्र आले चांगलं तर समीकरण आहे. लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात. जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात. असं आहे. त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण विजन काय आहे? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा. देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं. मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला. 10 वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई, तुम्ही MRSACवर काढा मुंबई 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी काय, 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024ची मुंबई काढा. आमचा दावा नाही की सारं बदललं, पण आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही. असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे. या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे, त्यांची जमानत जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात आहे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशा पद्धतीची चर्चा सांगितलं आता मी. आणि दुसरीकडे ते वर्षा गायकवाड म्हणतात की आम्ही मारहाण करण्यासोबत जात नाही, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे, त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा आहे, यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे. अजून ते 20-22 पक्ष आले होते मागे, हातवर केले होते एकामेकांनी, त्यांना घेऊन या सर्वांना. ममता बॅनर्जी, तिकडे कोणते आले होते मला माहिती नाही, पण ते ते सर्वांनी यायला पाहिजे. आम्ही 51% लढाईची तयारी केली आहे. 51% मतं आम्हाला मिळतील. शिंदे साहेबांसोबत युती तुमची दिग्विजय ठरलेली आहे, सिंग मात्र यांनी जागा वाटपाचा राज्यसभेमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? जागा वाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा तुम्हाला जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल. बावनकुळे साहेब, आपल्याकडे दिग्विजय सिंग जबाबदारी यांनी राज्यसभेमध्ये एक मागणी केलेली आहे की जेव्हा एखादा पक्ष फुटतो तेव्हा चिन्ह गोठवलं जातं, पण महाराष्ट्रात शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेंना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं. जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला 6 वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको, अशा प्रकारची मागणी केली. तर मागणी करायचं कामच आहे. पण कायदे काय आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी अजितदादांना आणि एकनाथ शिंदे धनुष्यबाण, त्यामध्ये काही कालपरवा नवीन कायदा तयार केला का? संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले, केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं. आणि आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये केस चालूच आहे. त्यामुळे जे काही चिन्ह मिळालं आहे ते कायद्याने मिळालेले आहेत. त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा शेवटी पक्ष म्हणजे काय? तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहे आणि वेगळे किती झाले याचा कायदा आहे. अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल, केंद्रीय निवडणूक आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदादांना मिळाले आहे. बावनकुळे साहेब, 29 महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका 29 पैकी किती महायुती जिंकेल? काय सर्वच जिंकणार आहे. 29 महापौर हे भाजपा महायुतीचे होतील.